पवन चक्की कंपनीला 2 कोटी रुपयांच्या खंडणी मागणीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात गेलाय। विष्णू चाटेनं दिलेल्या कबुली जबाबामुळे कराडचा खेळ आता खल्लास झाल्याचं बोललं जाते। खंडणीसारख्या गुन्ह्यात जास्तीत जास्त 3 ते 5 दिवसांची कोठडी देतात, पण कराडला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी दिली आहे। त्यामुळे न्यायालयात नेमकं काय झालं असावं याबाबतही चर्चा होतीये। मात्र विष्णू चाटेच्या याच कबुली जबाबाचा आधार घेत आता सीआयडीनं न्यायालयात कराडची कोठडी मागितलीये आणि न्यायालयानेही ती दिलीये। तर नेमकं विष्णू चाटेने सीआयडीला काय सांगितले आणि वाल्मिक कराड हा कसा अडकला गेलाय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा केजचा तालुका अध्यक्ष होता। हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी झाल्यानंतर त्याच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली। सध्या तो दोन्ही गुन्ह्यात सीआयडी कोठडीत आहे। सुरुवातीला चाटेवर केवळ खंडणीचाच गुन्हा दाखल होता। त्यावेळी बीड जवळील एलसीबीच्या पोलिसांनी एका वाहनातून त्याला अटक केली होती। मात्र मस्साजोगच्या गावकऱ्यांनी 2 दिवस आंदोलन करत पोलीस प्रशासनाला चाटेवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं। आता याच चाटेनं चौकशी दरम्यान वाल्मिक कराडचं आपल्याच फोनवरून पवन चक्की अधिकारी शिंदे यांच्याशी बोलणं करून दिलं होतं। त्याचं संबंधित अधिकाऱ्याशी बोलणं झालं होतं आणि त्याचवेळी खंडणीची मागणी केली होती अशी कबुली दिल्याचं आता समोर आलंय। खंडणी प्रकरणात सीआयडीनं कराडची कोठडी मागण्यासाठी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा करण्यात आलाय। तर चाटेच्या याच कबुली जबाबामुळेच कराडच्या अडचणीत आता वाढ झालीये। दुसरीकडे वाल्मिक कराडचा हस्तक पोलीस कर्मचारी एसआयटीत असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। विशेष पथकातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल देशमुख कुटुंबियांना शंका आहे। त्यामुळे या मंडळींना तपास प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। तत्कालीन पालकमंत्र्यांनी आपलं पद भाड्यानं दिल्यानं त्यांच्याच शिफारशीनं काही कर्मचारी आलेले आहेत। याच वाल्मिक कराडनं गडचिरोलीतून बदली करून आणलेला एक पोलीस कर्मचारी सुद्धा आहे। काही लोक त्यांच्या अतिसंपर्कात आहेत आणि अशा कर्मचाऱ्यांनीही त्यांची स्वामीनिष्ठा दाखवू नये असंही सुरेश धस म्हणालेत। सुरेश धस यांनी शुक्रवारी विविध मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला। आरोपी सुदर्शन घुले हा कराडच्या अतिजवळचा कार्यकर्ता आहे। आपल्या आकाला म्हणजेच वाल्मिक कराडला आम्ही किती खतरनाक आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी इतक्या निर्घुणपणे हत्या केली। परंतु आता सीडीआर मधून सगळं बाहेर येणार आहे असा दावाही त्यांनी केलाय। याच वेळी देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळात विना खात्याचे मंत्री म्हणून राहावं अशीही मागणी धस यांनी केली आहे। मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे सध्या पोलीस कोठडीत आहेत। त्यामुळे मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येते। तथापि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री मुंडेंनी माझ्या मंत्रिपदामुळे या प्रकरणावर कुठलाही प्रभाव पडणार नाही असंही स्पष्ट केले। तर तिसऱ्या बाजूला मदतनीस देण्याची वाल्मिक कराडची मागणी सुद्धा आता फेटाळण्यात आली आहे। वाल्मिक कराडनं 24 मदतनीस देण्याची मागणी ही न्यायालयाकडे केली होती। कराडच्या वतीनं न्यायालयाकडे ही याचिका दाखल करण्यात आली होती। त्यामध्ये त्याने आपल्याला एक स्लीप एम्प्लिया नावाचा आजार असून त्यासाठी आपल्याला एक मदतनीस मिळावा अशी मागणी या याचिकेतून केली होती, पण ती मागणी ही न्यायालयाने फेटाळली आहे। आता हा व्हिडिओ शूट करतेवेळी आलेल्या आणखी एका अपडेटनुसार या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही पुण्यातून अटक करण्यात आली आहे। आता या प्रकरणात केवळ कृष्ण आंधळे हाच आरोपी फक्त फरार आहे। दरम्यान या तिघांनाही फरार होण्यास मदत केल्याच्या संशयावरून एसआयटीनं धारूर तालुक्यातील कासारी येथून डॉक्टर संभाजी वाय बसे यांच्यासह 2 संशयितांनाही ताब्यात घेतले। सीआयडीने शुक्रवारी 3ही संशयित आरोपींची 1.5 तास कसून चौकशी केल्याचं सांगण्यात आले। तर या चौकशी दरम्यान अनेक खुलासे होण्याची मोठी शक्यता असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात येते। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।